नमस्कार मंडळी. चला तर आज आपण ऐकूयात अधिक मासाचा चौथा अध्याय. अध्याय चौथा, कर्मफळाची कथा. विष्णू म्हणाले, लक्ष्मी पौलव्याची कथा आणि गोदानाचे महत्त्व तुला मागील अध्यायात सांगितले. आता या अधिक मासात यथाशक्ती पुण्यकर्मे करून काहीतरी वस्तू, वस्त्र, अन्न आणि पात्र वगैरे जे दान द्यावयाचे ते ब्राह्मणास जावयास दिल्याने मोठे पुण्य लाभते. माणसाने आपल्या पारलौकिक कल्याणासाठी अधिक मासात भगवान पुरुषोत्तमाप्रित्यर्थ काहीतरी दान देऊन व्रत केले पाहिजे. नाहीतर केलेल्या कर्माचे फळ आहेच. दान घेणारा ब्राह्मण सुशील, संतुष्ट आणि नेहमी समाधानी असा असावा. तो आपल्या धर्माचरणात पारंगत असावा. केवळ दुसऱ्याच्या द्रव्याची इच्छा करून आशाळभूतपणे वागणारा असा नसावा. सदाचारी, सद्विचारी आणि सतत संयमाने वागून दुसऱ्याचे कल्याण इच्छिणाऱ्या अशा तेजस्वी ब्राह्मण किंवा संत सज्जन यांना अधिक मासात आवर्जून निमंत्रण देऊन त्यांना सन्मानाने दान द्यावे. व्याजाच्या आशेने दुसऱ्यांना धन देणारा एक सावकार, त्याच्यापासून कर्जाऊ रक्कम घेऊन ती परतफेड न करणारा एक कर्जदार आणि त्या कर्जदाराला जामीन राहून सावकाराला ती रक्कम न देणारा असा एक जामीनदार, या तिघांच्या मृत्यूनंतर घडलेली एक कथा मी तुला आता सांगतो. एकदा एक प्रवासी ओढ्याकाठी झाडाला घोडा बांधून विश्रांतीसाठी थांबला. त्याने आपले चंबूगबाळे झाडाच्या बुंध्याजवळ ठेवले. ओढ्यात थंड पाण्याने आंघोळ केली, शिदोरी सोडली, भाकरी खाल्ली आणि थोडी डुलकी पण घेतली. तेवढ्या झाडावरील एका माकडाने त्या प्रवाशाच्या चंबूगबाळातील एक लहानसे गाठोडे पळवले. ते प्रवाशाला कळलेही नाही. थोड्या वेळाने तो प्रवासी परत घोड्यावर बसला आणि आपल्या पुढील मार्गावर निघून गेला. प्रवासी निघून गेल्यानंतर दुसरा एक माणूस तेथे आला. त्याने हातपाय धुतले, ओढ्याचे थंडगार पाणी तो प्याला आणि विश्रांतीसाठी झाडाखाली बसला. तोच काय नवल, झाडावरील माकडाने पहिल्या प्रवाशाचे जे गाठोडे पळवले होते ते सोडून पाहताना माकडाच्या हातून ते निसटले आणि त्या दुसऱ्या माणसाच्या मांडीवर पटकन पडले. हे काय, तो माणूस आश्चर्याने पाहू लागला. बापरे, सोने नाणे, दैवाची विचित्र लीला, देवाची देणगी. त्याने झाडावर पाहिले. ते माकड वाकुल्या दाखवत पळून गेले. मग त्या माणसाने इकडे तिकडे बारकाईने पाहिले तर तिथे कोणीच नाही. झटकन ते गाठोडे त्याने घेतले, धोत्रात बांधले आणि तो पटकन तेथून दूर निघून गेला. तेवढ्यात तिसरा एक इसम त्या ओढ्यावर आला. त्याने आंघोळ केली. तो भाकरी खात शांतपणे बसला. मग तो पहिला घोडेस्वार प्रवासी दौडत दौडत तेथे आला. धापा टाकीत घाबरेपणाने त्याने त्या भाकरी खाणाऱ्या इसमाला विचारले, काय हो, माझे एक गाठोडे इथे पडले होते, ते तुम्ही पाहिले काय? घेतले असेल तर ते देऊन टाका. थोड्या वेळापूर्वीच मी इथे. नाही बुवा, कसले गाठोडे, ते मी कशाला घेऊ? काय होतं त्या गाठोड्यात? आणि ते तुम्ही इथे कशासाठी ठेवले होते? तोंडात घास घोटाळवीत तो इसम बोलत होता. अरे चोरा, मलाच प्रश्न विचारतोस? अरे लबाडा, त्या गाठोड्यात माझी 12 वर्षांची कमाई होती. सोने नाणे. थोड्या वेळापूर्वीच मी इथे विश्रांती घेत पडलो होतो आणि मग चंबूगबाळे आवरण्याच्या घाईत ते माझे गाठोडे इथेच पडले. कोसभर दूर गेल्यावर माझ्या ते लक्षात आले. मग मी परत इथे आलो. पाहतो तर तू. ते काही नाही, माझे ते गाठोडे तूच घेतले आहेस. बऱ्या बोलाने ते माझे मला परत दे, नाहीतर बघ, जीवच घेईन तुझा. घोडेस्वार असा हातघाईवर येऊन त्या इसमाला दम देत होता. भाकरी खात बसलेला इसम त्या घोडेस्वाराला गयावया करू लागला. नाही हो, मी तुमचे कसले गाठोडे ते मुळीच पाहिले नाही. माझा झाडा घ्या, झाडाला बांधून चोप देईन, जीव घेईन तुझा. माझे धनाचे गाठोडे तूच घेतले आहेस. कुठेतरी ते लपून ठेवले असशील. देतोस की नाही बोल, नाहीतर. तो प्रवासी त्या इसमाच्या अंगावर धावून गेला. त्याने त्या इसमाच्या मानेला विळखा घातला. मग मात्र तो इसम उठला. त्या दोघांची झटपट चालू झाली. आरडाओरडा, शिवीगाळ, सारे रान गरजले. घोडा खिंकाळू लागला. झाडावरील माकडे ची ची करून उड्या मारू लागली. एकच गोंधळ उडाला. मेलो मेलो देवा, धाव रे देवा, धाव रे, मेलो. तो इसम किंकाळ्या फोडीत होता. घोडेस्वार प्रवासी त्या इसमाची नरडे दाबत होता. दे माझे धन, दे माझे धन. नेमके त्याचे वेळी आकाशमार्गे नारद मुनींची स्वारी तेथून चालली होती. त्यांनी आश्चर्याने तो सारा देखावा पाहिला. त्या ओरडणाऱ्या इसमाची खूप दया आली. तो देवाला हाक मारित होता, देवा धाव रे. पण देव कुठे होता? नारद मुनी लगबगीने थेट वैकुंठात आले. त्यांनी मला, विष्णूला,
ओढ्याच्या काठावरील तो सारा प्रकार सांगितला आणि ते म्हणाले, प्रभू, तुम्ही दिनांचे कैवारी आहात ना? त्या आडदांड राक्षसाने भाकरी खात असलेल्या गरीब इसमाचा गळा धरला आहे. तो इसम तुमचा धावा करतो आहे आणि तुमची दया, क्षमा, शांती कुठे गेली आहे? मी हसून म्हणालो, नारदा, असे करावे तसे भरावे. या न्यायाने त्या ओढ्याकाठी तो कसा प्रकार चालला आहे त्या बाबतीत मी काहीच करू शकत नाही. जे होत आहे ते व्हायलाच पाहिजे होतं. पूर्वजन्मीचा त्यांचा तो खेळ आहे. पण विष्णूंनी नारदाला त्या गोष्टीचा उलगडा केला. तो असा, त्या ओढ्याच्या काठावर मध्येच आलेला तो दुसरा प्रवासी म्हणजे जन्माचा तो एक सावकार होता. तिसरा भाकरी खात बसलेला गरीब इसम हा पूर्वजन्मीचा कर्जदार होता आणि जो पहिला घोडेस्वार प्रवासी तो जन्मी या गरीब इसमाचा जामीनदार होता. सावकार मध्येच आला. त्याने कर्जाऊ दिलेली पूर्वजन्मीची रक्कम त्याला सहज मिळून गेली. अचानक धनलाभ झाला. त्याला खूप आनंद झाला. तो तिसरा गरीब इसम त्याच्याने पूर्वजन्मी सावकारापासून कर्जाऊ घेतलेली रक्कम परत फेडता आली नाही म्हणून त्याला त्या जन्मी असा भरपूर मार खावा लागला. आता तो घोडेस्वार प्रवासी पूर्वजन्मीचा त्यांचा जामीनदार त्याला याच जन्मी 12 वर्षे कमाई करून धनाचा साठा करून त्या सावकाराची रक्कम अशा रीतीने भरून द्यावी लागली. तो त्या गरीब कर्जदाराला मारणारच. तेव्हा नारदा, ही ज्याच्या त्याच्या कर्मफळाची कथा आहे. यामध्ये देव आणि दैव काहीच करू शकत नाहीत. आणि विशेष म्हणजे या जन्मीचे ते तिघेही वाटसरू पूर्वजन्मी ब्राह्मण होते. म्हणून म्हणतो की ब्राह्मणांनी दुसऱ्याला धन देऊन व्याजाची आशा धरू नये, दुसऱ्यापासून कर्जाऊ का होईना द्रव्य घेऊ नये आणि फुकटचा मोठेपणा म्हणून कोणालाही जामीन राहू नये. सदाचारी, संतुष्ट आणि समाधानी असेच ब्राह्मण दान देण्यास आणि घेण्यास पात्र ठरतात. अशा ब्राह्मणांना, संत सज्जनांना किंवा जावयाला दान देणे म्हणजे अधिक मासातील मोठेच पुण्यकर कार्य आहे. स्वतःचा आचारधर्म पाळून कठोर तपश्चर्या करणाऱ्या पौलव्य ऋषीच्या देवासुद्धा भ्याले. त्यांनी गायीच्या शरीरात प्रवेश केला म्हणून या अधिक मासात देवांपेक्षाही ऋषी, ब्राह्मण, संत सज्जन आणि गोमाता यांना फार महत्त्व दिले आहे. यासंबंधी मृगराजाची कथा आता पुढे 5व्या अध्यायात वाचावी. अशा प्रकारे हा 4था अध्याय समाप्त झाला.